पाहायला मिळू शकणार आहे. यानंतर जॉलीस्पूर कामतगर विपक्ष आई गौदवी लाखिवली ब अशी लढत तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात. प्रत्येक पाटील आणि परेश घोराटकर अशी आपण सलामीची जोडी सध्या आपण पाहत आहोत. प्रिन्स मूव्हीज जर्मन टेंबोली संघाची. चला कोपरी संघ आता मात्र आपणला सुद्धा विनंती करतो की आपण फिल्डिंग सेट करा. एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नंदाकर लहांगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल, जे उत्कृष्ट गायक देखील आहेत. प्रशांत गोराटकर द केक क्राउन अँड कंपनीचे फाउंडर तथा एक सर्वात मोठी स्पर्धा आपण मागच्याच महिन्यामध्ये ज्यांची बघितली द केक क्राउन ट्रॉफी, त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेकरिता शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आपण करूया मनस्वी हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि सध्या ते केक राऊंड चषकाचे बरेचसे शिलेदार आपल्याला इथे बघायला मिळतात. मयूर आहे, रॉकी आहे, त्यांचंही स्वागत टेंबोली संघाला सपोर्ट करण्यासाठी. आदरणीय अनंत केने गोरसईचे उद्योगपती या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय गोरसे गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि प्रसिद्ध उद्योजक आदरणीय अनंताजी केणे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आणि विद्यमान ग्रामपंचायत गोरसेचे सदस्य आहेत, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. आणि जाऊया मात्र आपण ऑनगोईंग मॅचकडे. पहिल्याच बॉल या ठिकाणी पोर्चुगल गोलंदाज पराग आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. पहिल्या चेंडूवरती इम्प्रोवाइज स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला, लाऊड ऑफिल, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन केल्याचा प्रयत्न प्रत्येक पाटीलने केलाय आणि आय थिंक चेंडू अस्त्याच्या डोक्यावर फ्लाय झाला. समीर, तसं चित्र आहे, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. थोडंसं शफल झाला, स्वीप करायचा होता आणि ऑफ कटर होता. अगदी सरळ स्टंपच्या वरनं बॉल निघून गेलाय. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात परागची. मात्र पॉवर प्ले मध्ये सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती बीट केला प्रत्येकला आणि त्यानंतर बॅकफूट पंच स्मॅश केला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा क्लासिकल चौकार, क्लासिकल हा फटका होता. थोडासा मागे गेला, बॅकफुटला येत असताना चांगला स्मॅश केलाय, चांगला कडक फटका. आणि आवाज काय ऐकायला मिळाला ज्या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला, त्याच्यावरती मोहर लागली होती चौकाराची. आणि तो चौकार प्रतीक पाटील, चार्जन ऑफ टेंबिवली, आणि त्याच्या बॅटमधून आता धावांना आगाज. धावांची सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते टेंबोली टीमसाठी. 4 धाबा चौकारांना मात्र आपल्या डावाला त्याने सुरुवात केली. आपल्या संघाचं अकाउंट त्याने मात्र या ठिकाणी ओपन केलाय आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. परंतु या ओव्हरमध्ये येणारा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहत आहोत. कारण सुरुवातीला आपण पाहिलं की आय थिंक लेफ्ट हँड बॅटनं तो मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो की काय, आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी पंचांनी कुठलाही मात्र या ठिकाणी इशारा दर्शवला नाही. परंतु अंपायर्स कॉल. येस सर, व्हाईटसाठी. येस, ओके. चला टीव्ही पंच या आपण कंट्रोल रूम मध्ये चेक करायचंय. चला, टेंभोली संघ, टेंभोली 11 सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या विरुद्ध श्याम 11 कोपरी. आणि आज टेंबोली संघ पाहिलं तर प्रिन्स मूव्हीज मितांश 11 जे हनुमान टेंबोली या नावाने खेळतोय. आणि ही जी स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी प्रसन्न व प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 आणि टीव्ही पंचांचा निर्णय आलाय. इट्स फेअर बॉल. येस, इट्स अ फेअर बॉल. कारण ऑलरेडी बॅटर पहिल्यांदा रिव्हर्स झाला होता आणि त्याच्यानंतर काय असतं की पंचांसाठी गाईडलाईन ती असते की तो स्विच झाल्यानंतर तो त्याचा लेग स्टंप नसतो आणि त्याच्यामुळे हा वाईड आलेला नाहीये. गुड डिसिजन.
ऑलरेडी विकी सरांनी देखील तिकडनं फेरच दिला होता, परंतु चेक केला डाऊटफुल असल्या कारणाने. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन दी बोर्ड नाव. चांगली सुरुवात गोलंदाज परकच्या वतीने आपण पाहतोय. प्रत्येक आय थिंक या ठिकाणी वेगवेगळे फटके आपल्या भातातून काढण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र या ठिकाणी अगदी लो फुलटॉस बॉल होता, अगदी फ्लिक केलाय, बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि मिस फिल्डिंग. चेंडू मिड विकेटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. मिस फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळते. पराग नाराज आहे कारण या मोठ्या मॅच मध्ये त्याला माहिती आहे की प्रत्येकी धावेचं महत्व फार मोठं आहे आणि ते आलाय आज चौकार प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. वैभवच्या कडून मात्र या ठिकाणी फार मोठी चुकी. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. 2 पायांच्या मधून चेंडू फरार आणि गोलंदाज फरार या ठिकाणी फार फार नाराज आणि कॅप्टन श्याम सुद्धा मात्र त्याच्यावरती भरपूर नाराज पाहायला मिळतोय. 8 रन्स ऑन दी बोर्ड सध्या आपण पाहतोय. राऊंड द विकेटने मारा करतोय. हो आता मात्र ऑनसनला पिक केलाय. ओड शॉट मिड विकेटच्या बाहेर जाऊन लँडिंग झालं. 6 धावांसाठी षटकार. कडक सिक्सर. बॅट फिरली वेगात आणि बॉल गेला ढगात. टावरिंग सिक्सर प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. सुरुवातीला आय थिंक पाहिलं तर थोडाफार मात्र प्रतीक पाटील परकच्या अगेन्स्ट सास पडला, परंतु आता मात्र लई बारीक कामगिरी करतोय. लई मध्ये आला आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी हा फटका पाहिला. 14 धावा फलक्यावरती आणि 14चे 14 रन्स एकट्या प्रतीक पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. थोड्याशा चुका आपल्याला बघायला मिळाल्या. आउटफील्ड मध्ये आपण पाहतो की जसं मिसफिल्डिंग झाली तिथे चौकार मिळाला आणि जो दबाव वाढत होता 2 डॉट बॉलचा तो दबाव देखील कमी झाला प्रतीकवरचा आणि त्याच्यानंतर मात्र त्यानं आक्रमण पुन्हा केलं. चांगला अक्रॉस द लाईन फटका खेळत असताना भिरकावून दिलं थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला. षटकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. चला मी प्रेक्षकांना सुद्धा एक नम्रतेची विनंती करतोय की आपल्या दिशेने जर चेंडू आला तर मात्र त्याची पूर्तता करा आणि आपल्यासाठी सुद्धा आयवा झेलसाठी कॅश प्राईज आहे. प्रथमेशजी पाटील आणि प्रणवजी पाटील यांच्याकडून तब्बल 200 रुपये तुम्हाला कॅश प्राईज या स्पर्धेच्या वतीने दिला जाईल आयवा झेलसाठी. परंतु रॅलीच्या पाठीमागे तो झेल घेण्याचा प्रयत्न करा. 14 धावा फलक्यावरती शेवटचा बॉल अजून शिल्लक. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते या प्रिन्स मूव्हीज मितांश 11 जर्मन टिंबिवली संघाची. आता ओव्हर द विकेटने पराग आलाय आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप आहे, डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये येणार हा तिसरा चौकार. चांगला टर्न केला त्या ठिकाणी. बॉल थोडंसं लेग समोर येणारा होता, दिशेमध्ये भरकटला होता आणि त्याच्यानंतर हा चांगला फटका प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतो. आणि काय सुरुवात केली आहे योगी सर. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा विदाउट आणि लॉस. एकही गडी न गमावता 18 धावा त्या ठिकाणी जोडल्यात. म्हणजे एक स्वप्नवत सुरुवात आपण म्हणू शकतो टीम टेंबोलीसाठी. फ्लाइंग स्टार्ट आणि आपण म्हणतो ना जर पायाभरणी जर मजबूत असेल तर त्याच्यावरती तुम्ही किती उंच इमारत बांधू शकता आणि ती पायाभरणी मजबूत सध्या आज आपल्या टेंबोलीकरांची या सामन्यामध्ये मजबूत पाहायला मिळते. आणि याच्यावरती आता मात्र कदाचित उंच इमारत बांधण्याचं काम आता मात्र इथून परेश आणि प्रतीक करू शकतात. मजबूत पाया भरणे आता नक्कीच पाहायला मिळाली आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळाली विदाउट प्रेशर बॅटिंग करत असताना. आणि आता कॅप्टन परेश गोराटकर स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला बघायला मिळतील. वैभव आला. ओ वैभवचा पहिलाच बॉल. हलकीशी अपील देखील करण्यात आली होती, परंतु हा बॉल सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. परेश थोडासा फ्लाइट मध्ये देखील बीट झाला. वैभवनं षटकाला सुरुवात केली आहे. हो चांगली सुरुवात म्हणू शकते. जी सुरुवात परागने केली होती पॉवर प्लेमध्ये ती सुरुवात नॉन पॉवर प्लेमध्ये वैभव करतोय निर्धावानं. 18 रन्स. दबाव तर आता फलंदाजावर कमी असेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली मिळाली आहे. ओ क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. एक्झॅक्ट काय घडले. आय थिंक क्लीन बोल्ड झाला बॅटर, परंतु आता मात्र या ठिकाणी ओव्हर स्टेप साठी आता मात्र या ठिकाणी आय थिंक हा निर्णय टीव्ही पंचांकडे सोपवलाय का.
चला कोपरी संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. जो काही निर्णय येणार आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू, परंतु आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक्झॅक्टली फेअर बॉल आहे म्हणजे याचं कारण फलंदाज मात्र या ठिकाणी बाद असेल. आणि या पहिला धक्का लागला या ठिकाणी टीम टेंबोलीला परेश गोराडकरच्या वतीनं. शून्यावरती मात्र बाजारा लँडिंग परफेक्टली पाहिले आपण आणि तेच पाहिलं पंच उमेश केने सरांनी. आणि काय यॉर्कर होता, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. त्रिपुला उद्ध्वस्त करत असताना परेशला मात्र खाते तिथे कोलता आलेलं नाहीये आणि पहिला धक्का लागलाय प्रिन्स मूव्हीज मितांश 11 जय हनुमान टेंबोली संघासाठी. आणि दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल पाहुण्याचा शुभागमन झालेला आहे. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय एकनाथजी पाटील साहेबांचं शुभागमन होतं. त्यांच्या सोबतीला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील साहेब, त्यांच्या सोबतीला कुकसेगावचे समाजसेवक रमेशजी पाटील आणि चंद्रकांत पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा यावेळेला फक्त हलक्यातनं दिशा दाखवली. बॉलला मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती धावा तुम्हाला बघायला मिळतात 19 धावा. सुरुवात वैभवनं चांगली केली आणि आज मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला बघायला मिळते. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित सर्वच पाहुण्यांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये. आणि हे आहे दृश्य पाहतो मी अनेक संख्येने मान्यवर मंडळी. आता मात्र आपण पाहतोय पुढचा बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती जबरदस्त फटका. चेंडूला विड घेऊन दिला लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाटीलचा फॉर्म पाहता आणि त्यांना बिरकावून दिलाय थेट मिड विकेटला. सीमा रेषेच्या पलीकडे चेंडूला 6 धावा तिथे मिळाल्यात. वैभवचा बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. श्याम 11 कोपरी वर्सेस आणि ते पंचांचा नो बॉलचा इशारा आपण पाहतोय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाणार आहे. धावफलकावरती 27 धावा. चांगल्या स्थितीमध्ये मात्र आता संघ पाहायला मिळतोय प्रिन्स 11 मिताश 11 जय हनुमान टेंबिवली संघ. कारण दुसऱ्या षटकाचा केला अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे आणि 27 धाबा फलकावरती आणि 27 पैकी व्यक्ती प्रत्येक पाटीलच्या बॅटमधून आपण आतापर्यंत 25 पाहिल्या. फक्त 7 चेंडूचा त्याने मात्र ठिकाणी खेळ साकारलाय. वॉट बॅटिंग. 7 बॉल 25 चांगल्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करताना आपण प्रतीकला पाहतोय. आणि वैभवने सुरुवात तर चांगली केली होती. एक विकेट देखील त्याला मिळाला होता, परंतु आता एक षटकार त्याच्या विरोधात आला आणि दबाव आता थोडासा त्याच्यावरती देखील आपल्याला बघायला मिळेल. टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटर आता चेंज केलेला आहे आदित्य भोईरनं, परंतु आता मात्र त्याच्या खेळामध्ये मात्र चेंजेस पाहायला मिळू शकेल का. ओहो इम्प्रोवाइज स्ट्रोक जबरदस्त ठिकाणी चेंडूला लॉप केलाय आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बैठक फटका आपल्याला बघायला मिळाला. गुडघ्यावर बसून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. ऍक्शन रिप्ले मध्ये विकेट टू विकेट येणारा बॉल स्लॉग स्वीप पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय. हा चौकार. बॅट चेंज केल्याने मात्र लगेच त्याच्या बॅटमधून एक चांगला दर्जेदार स्ट्रोक पाहिला आपण 4 धावांसाठी. आदित्यच्या बॅटमधून मात्र चौकार. 31 धावा फलक्यावरती आपण पाहतोय. आणि बॅट आय थिंक प्रतीक पाटीलने चेंज केलेले आहे. चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल. कारण या विभागातील सर्वांचा अटली पाहिलं तर आवडता प्रिय खेळाडू आहे प्रतीक पाटील. पुन्हा फटका चांगला पाहायला मिळतो. मिड विकेटचा फिल्डर वेगाने अगदी काऊ कोणाकडे मात्र वाटचाल करतो. आय थिंक पराग चेंडूवरती पोहोचलाय आणि तोपर्यंत मात्र चित्त्याचे सप्लायनं 2 धाबा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि पाहू शकाल 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना 33 धाबा
फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर संघ फाईट करेल लाखिवली ब संघाच्या विरोधात. चला 2 ओव्हरच्या Check. इनिंग ब्रेकमध्ये आपण काही सन्मान आहेत ते सन्मानकडे आपण वाटचाल करूया. ग्रामपंचायत सदस्य गोरसाई ग्रामपंचायत आदरणीय अनंताजी केणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेबांना विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते आपण अनंताजी केणे साहेबांचा सन्मान आणि सत्कार आपण इथे करायचा आहे. सन्माननीय आदरणीय अनंताजी केणे साहेब ग्रामपंचायत सदस्य गोरसाई ग्रामपंचायत आणि त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार होतोय. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील स्मृती चषक 2026 मध्ये आपण अत्यंत वेळात वेळ काढून इथे सदिच्छा भेट दिली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपले मनस्वी आभार. चलो बॅक टू द क्रिकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज या ठिकाणी श्याम. पहिलाच फुल टॉस रिवर्सचा फटका बाहेर काढला आणि फीड गाऊन दिलाय. फाईन शॉट डोक्यावरून बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. तुफानी फटकेबाजी आज प्रतीक करतोय. प्रतीक नाही थांबणार असं वाटतं या क्रीडांगणावर. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ त्यानं साकारला होता आणि या वर्षामध्ये देखील, कारण या परिसरामध्ये या पंचक्रोशीतील खेळाडू बिलॉंग करतोय आणि सहज होत होता. प्रतीक करिता फुल टॉस बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न. श्याम 11 कोपरी टीम आता थोड्याशा अडचणी तर त्यांच्या वाढलेल्या दिसत आहेत. पहिल्या मॅचमध्ये सहजच त्यांनी विजय संपादित केला, परंतु आता या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नामवंत आणि एक दादा संघ म्हणजे टेंभुर्णी आता त्यांच्या विरोधात आहे. 31 वर बॅटिंग करतोय प्रतीक. पुन्हा रिव्हर्सचा फटका. इथे गॅप शोधला बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला. आई चेंडू नाही थांबणार. जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि खेक चौकार. कडक फलंदाजी सध्या आपण पाहतोय. या ठिकाणी अल्टी फलटी सर्व फटके आता मात्र प्रतीक पाटील आपापल्या भात्यातून आता मात्र एक फटका बाहेर काढतो आणि हा रिव्हर्सचा फटका पहा. चेंडू अगदी या जमिनीवरती रेंगाळत गेला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार येता मात्र धावांचा पाऊस मात्र या ठिकाणी पाडला गेलाय टेंभुर्णीकरांच्या वतीनं. तब्बल 1 गडी बाद 43 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. फार मोठी टोटल आय थिंक आता इथे उभारली जाईल. ज्या पद्धतीने स्टार्ट पाहायला मिळाला आहे या ओव्हरमध्ये देखील श्यामच्या विरोधात पहिल्याच 2 बॉलवर 10 रन्स. श्याम 11 कोपरी ज्यांच्या नावानं संघ खेळतो ते सध्या गोलंदाजी करत आहेत, टीमचे कॅप्टन. परंतु समोर 4 जण टेंभुर्णीचा. पुन्हा रिव्हर्स खेळायचं होतं. याही वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली. टर्नसाठी खरं तर एक्झिक्यूट केलंच होतं की टर्न ज्या दिशेने होतोय गोलंदाज श्यामचा बॉल निघतोय त्या दिशेने बॅट चालवण्याचा प्रयत्न केला होता. इंटेंट चांगला होता, परंतु अगदी स्ट्रेट फुल अँड स्ट्रेट बॉल आपल्याला बघायला मिळाला. दॅट्स वाय कनेक्शन तिथे प्रॉपर झाले नाहीये. डॉट बॉल आलाय. आणि या स्वतःवरती थोडासा नाराज सुद्धा पाहायला मिळतो प्रतीक. ज्याप्रमाणे त्यांनी मात्र ही लेंथ मिस केली. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा स्विच हिट. हो या वेळेला असं वाटलं की एक क्षण डेव्हिड वॉर्नर आलाय की काय, केविन पीटरसन आलाय की काय लाखिवलीच्या क्रीडांगणावरती आणि त्याच्या बॅट पण आलाय सिक्सर. चला हा पीटरसन ही नाही आणि मिलर ही नाही, हा प्रतीक पाटील आहे. काय फटका केलाय. वा परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि थेट चेंडू लाखिवली गावाच्या दिशेने जाऊन लँडिंग झालाय आणि लाखिवलीकरांच्याच वाद्यपत्री स्पर्धा आपण अनुभवतोय. वा काय बॅटिंग करतोय. टेंभुर्णीचा आपण विचार केला तर प्रिन्स मूवी ज्या नावानं तो संघ खेळतोय. मितांश 11 रुपेश मंडप डेकोरेटर्स. क्या बात आहे. म्हणजे आज पुरस्कर्त्यांची कमी नाहीये. पुन्हा फुल टॉस. आणखी एक सहज बॉल होता फलंदाजाकरिता. इथे रिव्हर्सचा फटका. रिव्हर्स एक्झिक्यूट केला. मला वाटतं की 6च्या 6 बॉल आतापर्यंत 5वा आहे ना. 5च्या 5ही बॉल रिव्हर्सच्या स्वरूपाने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मिळाले तर 2 धावा. धावफलकावरती आपण पाहतो तर सध्या 51 धावा 50 आकडा देखील पार केलाय टेंभुर्णी संघाने आणि वैयक्तिक प्रतीक खेळतोय 43 वर. अर्धशतकाकडे वाटचाल. वा पहिला जो इंटेन आहे तो मात्र इथे कंप्लीट केला टेंभुर्णी संघाने आणि या स्पर्धेमध्ये पहिली एकमेव अर्धशतकी आपण प्रज्वल दलवीच्या बॅटमधून पाहिली. धोंडावडोलीच्या माध्यमातून क्या दुसरा फलंदाज ठरणार का या स्पर्धेतील दुसरी अर्धशतकी खेळी तो साकारणार का. त्यानंतर आपण 49ची एक इनिंग पाहिली. 43 वरची सुद्धा मात्र एक फलंदाज बाद झाला होता. पुढचा बॉल. हो पुन्हा रिव्हर्सचा फटका आणि इकडे मात्र पॉचकल कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आणि दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल. 2+1 एकूण 3 रन्स आता मात्र या ठिकाणी
ऍड केल्या जाणार आणि या दोन धाबा आय थिंक प्रतीच्या खात्यामध्ये आपण ऍड करू. 45 वरती तो वैयक्तिक पोहोचला आणि सांघिक धावसंख्या 54 धाबा. नाही नक्कीच आपण मला वाटतं की एक वेळ जयेश पाटीलला बघितलं होतं. योगी सर आय थिंक तुम्हीच त्या ठिकाणी कॉमेंट्री करत होते आणि ते रिव्हर्सचे षटकार अजूनही आठवत असतील. आणि ते आज प्रतीक पाटीलला बघतो की सर्वच्या सर्व चेंडू स्विच हिट अगदी रिव्हर्स स्वरूपामध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 45 वर बॅटिंग करतो. यावरचा बॉल फ्री हिट आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचं होतं. यावेळेला मात्र चांगली लाईन पाहायला मिळते आणि हा चेंडू आलाय डॉट बॉल. आणि इथे षटक क्रमांक 3 संपलं 54 एक टीम मितांश 11 प्रिन्स मूव्हीज जय हनुमान टेंबोली. खऱ्या अर्थानं तुम्ही जयेश पाटीलची आठवण करून दिली समीर. परंतु 5ही रिव्हर्स फटके त्यांनी केले होते आणि 5ही रिव्हर्स फटक्यांवरती षटकार त्यांनी प्राप्त केले होते. डे फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुम बापगाव या ठिकाणी. यानंतर पुढील सामना जॉली स्पोर्ट कामतकर संघ आपण रेडी राहा. आपल्या गेस्ट संघ असेल गावदेवी लाखिवली ब संघ. आणि जर या ठिकाणी या प्रतीक पाटीलनं 50 जर हॅट्रिक साजरी केली 50 साजरी केली तर मितांश 11 संघाचे पुरस्कर्ते रुपेशजी पाटील उद्योजक खांडपे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. वा शेवटचं षटक या पहिल्या डाबातील आणि गोलंदाज आता मात्र सज्ज झाला जितू. 56 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आदित्य भोईर स्ट्रायकिंगला पाहतोय. 3 बॉल त्याने आतापर्यंत फेस केले आहेत. 7 रन्स त्याच्याही बॅटमधून निघालेले आहेत. चांगली साथ त्याने प्रत्येक पाटीला आतापर्यंत दिलेले आहे. आणि जितू आता मात्र पावशीला ठिकाणी राऊंड द विकेट मारा करतोय. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफला. परंतु फिल्डर आहे डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली जाणार. 55 धाबा आणि आता मात्र प्रतीक पाटील स्ट्रायकिंगला आलाय जो वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती खेळतोय. चला यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस लाखिवली बी. दोन्ही कॅप्टन आपण आता तयार राहायचं आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल आणि आता 55 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. योगी सर काल वैभवच्या बॅटमधून आय थिंक 40 रन्स आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. नाबाद 40 धावा त्यांनी बनवल्या होत्या. त्यानंतर एक अर्धशतक देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं प्रज्वलच्या बॅटमधून आणि एक 49 धावा देखील एका बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. आणि आता इथे प्रतीक खेळतोय सध्या 14 बॉलमध्ये 45 वर. जितूचा बॉल ट्राय करण्यात आला कव्हरच्या दिशेनं. फिल्डर येतात बॉलवर. एक धाव इथे मिळाली आहे. एकच धाव. स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगलला देखील तेवढंच महत्त्व असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. दोन्ही बॅटर्सना ठाऊक आहे. आणि या एका धाव्याने धावसंख्या 56 आणि प्रतीकच्या 46 म्हणजे 56 मध्ये 46 किती मोठं कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे एकटा लढला या ठिकाणी आणि प्रतिस्पर्धी सगळ्याला लढला असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या 2 चेंडूमध्ये जितून मात्र योग्य टप्प्यावरती मात्र गोलंदाजी केलेल्या आहेत. 2 रन्स आतापर्यंत त्यांनी खर्च केले आणि अजूनही मात्र या डाबातील 4 बॉलचा खेळ शिल्लक. त्यापैकी किती चेंडू मात्र प्रत्येक खेळणार याकडे सुद्धा टेंबोलीकरांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस वेरिएशन दांडी गुल आणि या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम प्रिन्स मूव्हीज मितांश 11 जारमान टेंबोली संघाला. आदित्य भोईर इज गॉन. ऐकतोय परंतु या ठिकाणी हे विकेट्स पहा. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न आदित्य भोईरने केला आणि एक्झॅक्टली चेंडू जाऊन मात्र स्टँडवरती धडकलाय. नवी बॅटर मोनिश पाटील येतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आता मोनिश पाटीलची रणनीती काय असेल की तो इथे मात्र स्ट्राईक प्रतीकला देणार की पहिल्या चेंडूपासून तो आक्रमणाला सुरुवात करणार. आणि जर मोनिश पाटील 3 चेंडूमध्ये 3 लागोपाठ षटकार जर ठोकले तर मिस्टर प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पुढचा बॉल जितूचा. ओ इथे मात्र पहा समजदारी कारण मोनिशला माहिती की आय थिंक प्रतीक पाटील अर्धशतकीवरती पोहोचला. 46 रन्स त्याच्या बॅटमधून जोडलेले आहेत. त्याने वैयक्तिक आणि आता मात्र 50 पासून 4 रन्स तो दूर आहे. त्याला मात्र स्ट्राईक देणं गरजेचं आहे. यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम.
तुमचा योग्य प्लॅन जर असेल तर तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला नमवू शकता आणि तो खेळ अनेक वर्षापासून आपण टेंबुलीकरांचा पाहिलेला आहे. 57 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उडवला फटका हवेत केला परंतु लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली पोहोचलाय, पकडला जाईल आणि या ठिकाणी प्रतीक पाटीलची खेळी संपन्न 46च्या धावसंख्येवरती. परंतु हरकत नाही, 50 तो साजरी करू शकला नाही, परंतु जो खेळ त्याने केलाय ती केली त्याची आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. विकेट लॉंग ऑन कडे मात्र प्रतीकला फटका खेळायचं होतं, परंतु थोडीशी बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली आणि चेंडू मात्र लॉंग ऑफ कडे गेला. टायमिंग प्रॉपरली मात्र जुळालं नाही आणि त्याच्यामुळे मात्र कुठल्या प्रमाणे चुकी घडली नाहीये. मोठी विकेट्स मात्र अखेर शेवटच्या क्षणाला जितून आपल्या संघाला या ठिकाणी प्राप्त करून दिली. तिसरा धक्का लागत असताना या ठिकाणी टेंबोली संघाला न्यू बॅटर मोनिश पाटीलच्या सोबतीला मनीष पाटील आले आहेत. 2 ब्रदर्स ऑन फील्ड. चला नाणेफेकीसाठी जॉली स्पोर्ट कामतकर संघ विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि त्याच्यावरही मात्र इथे विकेट्स जितून मात्र प्राप्त केली. क्लीन बॉल, काय गोलंदाजी पाहिली स्वाग षटकामध्ये. फक्त 2 रन्स खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केले. आय थिंक 3 रन्स खर्च केले आणि विकेटही मात्र त्याच्या खात्यामध्ये आपण 3 पाहिल्या. जबरदस्त पलटवार श्याम 11 कोपरी संघाच्या वतीने आपण पाहतोय आणि आता विजयासाठी लक्ष समोर असेल. टीम श्याम 11 कोपरी संघाच्या समोर 58 धाबांचं. त्या धाबांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार की टेंबुलीकरांच्या वतीने त्या धाबांचं संरक्षण इथे केलं जाणार. तत्पुरती आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. जॉली स्पोर्ट कामतकर आणि आई गावदेवी लाखीव लिंब या 2 संघादरम्यान पुढचा सामना. आदरणीय अनंताजी केणे, सन्माननीय श्री माजी सभापती आदरणीय एकनाथजी देव पाटील, सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख, तदनंतर समाजसेवक कुकसे आदरणीय चंद्रकांतजी पाटील आणि समाजसेवक कुकसे आदरणीय रमेशदादा पाटील यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. मान्यवर पाहुणे, नाणेफेक करण्याकरता या 5ही मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात. प्रेझेंटेशन बॉक्स आर.के. बिल्डर्स टॉस बॉक्स जे या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर आहेत. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026. एका बाजूला कामतगरकर आहे आणि एका बाजूला लाखिवलीकर आहेत. आणि पावशीला ठिकाणी भरपूर संख्येने मान्यवर आता मात्र आपल्याला टॉस बॉक्समध्ये पाहायला मिळतात. आर.के. बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये माजी सभापती भिवंडी पंचायत समिती एकनाथजी देव पाटील, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील, खुकसेगावचे समाजसेवक चंद्रकांत पाटील आणि रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एक स्पेशल कॉइन या स्पर्धेकरता एका बाजूला प्रिन्स मूवीज आहे आणि एका बाजूला स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026. मान्यवर पाहुण्यांना आपण इथे देऊयात संधी. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. संधी देऊयात जॉली स्पोर्ट्स कामतघरला आणि प्रिन्स मूवीज इज द कॉल, परंतु आलंय स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026. टॉस जिंकलाय आई गावदेवी लाखिवली ब संघानं. निश्चितच त्यांचं देखील इथून अभिनंदन आपण करूयात आणि मान्यवर पाहुण्यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की VIP डायसमध्ये बसून आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. थँक्यू, आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनस्वी आभार. आमच्या सोबत आहे टीम कॅप्टन गावदेवी लाखिवली संघाचा वीर पाटील. वीर, काय म्हणशील? टॉस जिंकला, आता घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर पहिली लढत खेळायची आहे, पहिल्या फेरीची, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. खरं तर कामतगर हा संघ देखील एक बलाढ्य संघ गणला जातो आणि नेहमीच खरं तर अशा स्पर्धा की जिथे हे जे ग्रामीण भागातले अनेक संघ एकमेकांच्या विपक्षात येत असतात. काय म्हणशील, मनामध्ये काय विचार आहेत कामतगरच्या विपक्षात खेळताना? कामतगर तर चांगलीच टीम आहे, पण आमची सर्व टीमचे मुलं नवीन आहेत, म्हणून मी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. कारण बॉलर नवीन आहेत तर जास्त दबाव नको. नंतर स्ट्रॅटेजी बनवली आहे किंवा मनामध्ये काही आधीच गोष्टी ठरवल्यात. आपण वळूयात रितेशकडे, जो जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला प्रमोट करतो. रितेश, या विभागात खेळायचं आहे. निश्चितच बॅटिंग आली वाट्याला, 5 षटकांची लढत आहे, पहिली फेरी आहे, इथला क्राऊड, इथलं सगळं काही नवीन आहे. काय म्हणशील, मनामध्ये काय प्रतिक्रिया आहेत?
प्रथमतः आयोजन खूप चांगलं खेळलं आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद करतो आणि क्राऊडचा सपोर्ट पूर्ण संघाला असतो. रितेश, बॅटिंग करायची आता प्रथमतः, आणि बॅटिंग करत असताना काय म्हणशील, कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी सजवली जाईल? काही नाही, स्ट्रॅटेजी असेल, नॅचरल गेम खेळू. नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न ते करणार आहात. शुभेच्छा आहेत रितेश, तुला देखील, कामतगरकरांना, लाखिवलीकरांना देखील शुभेच्छा. इथे टॉस जिंकला टीम आई गावदेवी लाखिवली ब संघानं अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. वळूयात आपण स्वागत समारंभ, जिथे सर्वच मान्यवर या स्पर्धेकरता ज्यांची अत्यंत महत्त्वाची उपस्थिती. आणि तत्पुरते या ठिकाणी गावदेवी लाखिवली बस संघ कॅप्टन आपण आयोजकाचे त्वरित संपर्क साधायचे आहे. दरम्यान या ठिकाणी लाखिवली गावचे समाजसेवक चंद्रकांत पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आणि नुकतंच पाहू शकाल या ठिकाणी कोकण वीटभट्टी संघटना उपाध्यक्ष शंकरजी गोराटकर, टेंबुलीचे उद्योजक, त्यांचंही मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पण चला आपण वळूयात की एकंदरीत स्वागत समारंभ निश्चितच अनेक मान्यवर पाहुणे या क्रीडा मंचकावरती उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून आदरणीय एकनाथजी देऊ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. माजी पंचायत समिती भिवंडी, त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते तथा आयोजक आदरणीय सन्माननीय राजेंद्र पाटील सरांना विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते आपण एकनाथजी देऊ पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविरत आठवण देणारं एक सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय एकनाथजी देऊ पाटील साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरून. तदनंतर शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय रघुनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. सामना देखील सुरू आहे आणि आदरणीय सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेब, त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. खेळाडूंची थोडीशी माफी आम्ही निश्चित मागतो, क्षमस्व असू त्याबद्दल. इथे सन्मान होतोय आदरणीय रघुनाथजी पाटील साहेबांचा. तदनंतर समाजसेवक चंद्रकांतजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय चंद्रकांतजी पाटील, समाजसेवक कुकसे, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय राजेंद्र पाटील सर या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार, त्यांच्या वतीनं. तदनंतर समाजसेवक कुकसे आदरणीय रमेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय रमेशजी पाटील, त्यांचा सन्मान इथे होत असताना स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक. अँड देन अगेन बॅक टू क्रिकेट, थोडीशी माफी निश्चित मागून. तर दुसऱ्या डावाला आपण इथे पाहू शकाल सुरुवात झालेली आहे. 58 धावांचं लक्ष समोर आणि सुरुवात काय जबरदस्त आपण पाहतो वेदांत पाटीलच्या वतीनं. आतापर्यंत त्या ठिकाणी एकूण 3 चेंडू त्यांनी हाताळले आणि एकी रन्स मात्र त्यांनी खर्च केली नाही. एक सफलताही मात्र त्याच्या नावावरती आपण पाहिली. शुभम मात्र या ठिकाणी शून्यावरती बाद होऊन मात्र माघारी परतला. प्रणव आणि या विजयची जोडी सध्या आपण पाहत आहोत. अजून एक कटरचा वापर केला आहे. वा, जबरदस्त मात्र या ठिकाणी या चेंडूच्या हाताने भुलभुलैया सध्या आपण पाहत आहोत. लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी फार मोठा आहे 4 षटकाच्या तुलनेत आपण जर पाहिलं तर, परंतु जी सुरुवात हवी होती श्याम 11 कोपरी संघाला, ती सुरुवात मात्र या ठिकाणी मिळाली नाहीये. आणि पॉवर प्लेचा खेळ जर पाहिला तर कुठेतरी या ठिकाणी प्रिन्स मोविज मितांश 11 जयनुमान टेंबुली संघाच्या बाजूने जात असताना नक्कीच एक ठाण्यातील संघ आणि एक भिवंडीतील संघ, म्हणजे ठाणे वर्सेस भिवंडी अशी लढत आपण म्हणू शकतो योगी सर. हो, निश्चितपणे. परंतु सध्या भिवंडी भारी पडला असं म्हणायला हरकत नाहीये. एक्झॅक्ट. सुरुवातीला बॅटिंग करत असताना आणि आता गोलंदाजी करत असताना वेदांतनं तर मागच्या मॅचमध्ये अक्षरशः लाकूड तोड्या म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. ज्या पद्धतीने अगदी स्टंप त्यानं तोडले.
चला आता मात्र या ठिकाणी या विजयनं स्वतःचं मात्र या ठिकाणी या खातं तर ओपन केलं आहे, परंतु या ठिकाणी चांगली फलंदाजी त्याला करावं लागेल. परंतु इथे अजून एक चांगला बॉल अगदी बॉडीला मात्र आय थिंक ब्रश झालाय. यस, आणि पंचाचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र या ठिकाणी या स्पेल संपन्न केला वेदांत पाटीलनं. फक्त या ठिकाणी रन्स खर्च केल्या 2 आणि एक विकेट सुद्धा मात्र त्याच्या नावावरती पाहिली. म्हणजे एकूण पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर 3 धावा फलक्यावरती आणि त्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी या ठिकाणी 55 धाब्यांची गरज. चेक बॅक टू दी सन्मान. कोकण वीडभट्टी संघटना उपाध्यक्ष आदरणीय शंकरजी गोराटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं. टेंबिवली गावचे प्रसिद्ध उद्योजक, मराठी उद्योजक, मराठी अस्मिता आदरणीय शंकरजी गोराटकर साहेब, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून महाराष्ट्राची अत्यंत भारदस्त शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविरत आठवण देणारा सन्मानचिन्ह देऊन आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जात आहे आदरणीय शंकरजी गोराटकर सरांना. तदनंतर लाखिवलीचे समाजसेवक आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण राजेंद्रजी पाटील सरांना करूयात. आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब, त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे होतोय. थँक्यू. अगेन बॅक टू द क्रिकेट. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहू शकाल वेदांत पाटील आपल्या संघाला मात्र प्राप्त करून दिली. येणारे 18 बॉल शिल्लक, 55 धावांची अजूनही मात्र आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता टीम श्याम 11 कोपरी संघाला. आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतो यश नांदुरकर. पहिल्याच बॉल ऑफ स्टंपचा होता, खेचून मारला ऑन साईडला, चेंडू त्याला मिड विकेटला. एक रस मात्र त्याकडे जोडली झाली, परंतु इथून सिंगल डबलनं मात्र काही सिद्ध होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला आता मात्र इथून हवाई मार्गाने प्रयत्न करावा लागतील फटके खेळण्यासाठी. चौकार षटकाराची संख्या तुम्हाला मात्र इथून वाढवावी लागेल आणि ती क्षमता प्रणव आणि विजयकडे आहे, परंतु कागदावरती फक्त मोठं नाव असून चालणार नाहीये. तुम्हाला खऱ्या अर्थानं मात्र ते सिद्ध करावं लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून रिबाचा फटका बाहेर काढलाय. तिकडे मात्र पाहिलं तर विजय बीट झालाय. अजून एक चांगला बॉल यश वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. धाबांसाठी संघर्ष आणि फक्त संघर्ष सुरू आहे. जसं आपण पाहतो की एखादा वंटामध्ये एखादा उंट पाण्यासाठी तडफडतोय, त्या अनुषंगाने मात्र आज श्याम 11 कोपरी संघाचे फलंदाज प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतायत. इथे मात्र पावसाला फटका खोदून काढला आणि फिल्डर मात्र ठिकाणी वेगळ्या चेंडूमध्ये झेपावत आहेत. तोपर्यंत एक धाव इथे मात्र जोडली गेली. दरम्यान जुनांदुर्की शिवाजीनगरचे पोलीस पाटील आदरणीय बाळाराम दुंदा पाटील यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर नितीन जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि दोन्ही 40+ नामवंत क्रिकेटर आहेत. आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. अजून एक आतमध्ये येणारा चेंडू आणि पाहिलं तर सातत्याने यश नांदुरकर पाहिलं तर चेंडूवरती फिंगर रोल करतोय, कधी बाहेर काढतोय, कधी आतमध्ये आणतोय, व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि याचा विचार आपण केला तर मात्र यशने सुद्धा मात्र कमी काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उंच भरारी घेतलेली आहे. आतापर्यंत पाहिलं तर एक्झॅक्टली शांतमय क्रिकेट सुरू आहे, कारण डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त आपण पाहतोय या दुसऱ्या डावाच्या खेळामध्ये. 2 षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 6 धाबा फलकावरती आपण पाहतोय. येणारे 12 बॉल आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 52 धावांची अजूनही गरज आहे. कठीण, भरपूर कठीण आपल्याला बघायला मिळतं. श्याम 11 कोपरी संघ आता कुठेही मॅच मध्ये दिसत नाहीये. षटक क्रमांक 3 आणि या तिसऱ्या षटकासाठी आता मात्र सोहमचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. म्हणजे तिन्ही षटकासाठी या नवीन गोलंदाजाचा मात्र इथे वापर केलाय. या कॅप्टन परेश घोराटकडनं एक चांगली कॅप्टनशिप म्हणू शकतोय. प्रत्येकाला मात्र या ठिकाणी परेश आता मात्र सेटल करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे पुढची तयारी म्हणू शकतोय. या अनुषंगाने मात्र सध्या कॅप्टनशिप सुरू आहे. समोर आहे बॅटर विजय. 7 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त 4 रन्स आतापर्यंत निघालेले आहेत. इथे मात्र बॅटच्या आतली कडा इनर एज, परंतु शॉर्ट फाईनलेकडे वेदांत पाटील आहेत. चांगल्या प्रमाणात स्टॉप करतोय. डॉट बॉलनं मात्र सुरुवात केली सोहमनं. आता इथून फलंदाजांवर पूर्णपणे दबाव आहे आणि त्याच्यामुळे आता गोलंदाज देखील अधिक ताकदीने वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट सह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळाली आहे. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी नेट टू नेट फाईट पाहायला मिळू शकेल क्रीडा रसिकांना. रिबाचा फटका बाहेर काढलाय, तिकडे मात्र अपयश राहिला विजय. सलगचा दुसरा डॉट बॉल
आणि आतापर्यंत आपण जर डॉट पर्सेंटेज पाहिले तर आय थिंक पहिल्या ओव्हरमध्ये डॉट बॉल 4 पाहिले, दुसऱ्या षटकामध्ये 3 पाहिल्या आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये 2. म्हणजे एकूण 9 चेंडू तुम्ही जर डॉट खेळता तर मात्र कुठेतरी भरपूर मी तर म्हणेन की चुका मात्र आज श्याम 11 कोपरी संघाच्या वतीने पाहायला मिळत आहे. 24 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 डॉट बॉल. हो, इथे मात्र स्वतः सोहमनं चुकी केली. थोडंसं मात्र एक्स्ट्रा पेस मात्र त्या ठिकाणी काढण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु चेंडू लेग स्टंपच्या अगदी बाहेर येऊन चाललाय. वाईटच्या स्वरूपात मात्र एक्स्ट्रा रस इथे ऍड केली जाणार. कासवशाप गतीने आता मात्र धावफलक या ठिकाणी पुढे जात असताना फक्त 7 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे 10 बॉल अजूनही शिल्लक आणि विजयासाठी 51 धाब्यांची अजूनही आवश्यकता. हो, ही लाईन चांगली आहे, लाऊड ऑफ येईल, पर तो इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि त्याचप्रमाणे पंचर इथे हेरलं. परंतु अजून एक रन्स मात्र इथे ऍड केली जाणार लेगबॅटच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात. जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय आता पूर्णपणे स्ट्रगल विजयचं पाहायला मिळालं. प्रणयचं देखील आपल्याला बघायला मिळते. प्रणवचं फक्त 8च धावा धावफलकावरती. भरपूर दूर आता विजयापासून श्याम 11 कोपरी टीम. हो, यावेळेला परफेक्ट ब्लॉक मध्ये बॉल फुल लेंथ होता आणि इथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क दिसत नाहीये. आणखी एक डॉट बॉल. एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, कारण गोलंदाजीच पाहिली तर अगदी उच्च क्वालिटी सध्या आपण पाहत आहोत. या ठिकाणी प्रिन्स मूव्हीज, मितांश 11 जर्मन टेंबुली संघाच्या वतीनं तिन्ही गोलंदाज आतापर्यंत या ठिकाणी टिचून मारा सर्वांनी केलेला आहे. अजून एक आता मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे जास्तीत जास्त चेंडू जर पाहिले तर विकेट किपरकडे गेले आणि पाठीमागे प्रतीक पाटील चांगलं कार्य करतोय. आज प्रतीक पाटीलला बॅटच्या स्वरूपात सर्वांची मनं जिंकली. 46 धाबांची तुफान इनिंग त्याने साकारली. 17 चेंडूचा खेळ त्याने केला. 4 षटकार, 4 चौकाराच्या साह्यानं आणि त्याच्या इनिंगमुळे मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचला. पुन्हा खेचून मारलाय. आय थिंक आतापर्यंत जर पाहिलं तर श्याम 11 कोपरी संघाच्या बॅटरनं ऑफ साईडला मात्र कुठल्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला नाही. असं वाटतं की सर्वांचा स्ट्रॉंग झोन असावा, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि तिकडेच मात्र फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मात्र संघ पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळी तुम्ही चेंडूच्या मिरिटवरती खेळणार त्यावेळी मात्र धावा तुम्ही अधिक वेगाने जोडू शकता, परंतु त्या कॅलिबरीचा क्रिकेट आज कोपरी संघाच्या वतीने पाहिलं नाहीये. 3च्या गतीनं धाबा आतापर्यंत जोडल्या या ठिकाणी. फक्त 9 धाबा 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 बॉल शिल्लक. चला आता मात्र शेवटचं षटक गोलंदाज मंदार घोराटकर आलाय आणि जर मंदारने इथे जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेशजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज मंदारसाठी दिला जाणार आहे. पहिला बॉल बाटची आतली कडावते आणि एक असं वाटलं की रन्स कंप्लीट करणार, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा मात्र प्रयत्न केला नाहीये. आणि दरम्यान ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय त्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. भिवंडी पंचायत समितीचे सदस्य आणि जुना दुर्गीचे सुप्रसिद्ध उद्योगपती तथा जीवाला जीव देणारा ग्रुप जो या पंचक्रोशीमध्ये आहे त्याचे ऍक्टिव्ह मेंबर आदरणीय अंकुश रघुनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. हो, फटका इतर मात्र पाहू शकाल चांगला खेळलाय, परंतु लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक आहेत कॅप्टन स्वतः परेश घोराडकर. जी सीमारेषा आहे असं वाटते की कोपरीकरांसाठी मात्र ही लक्ष्मण रेषा आहे की काय, कारण आतापर्यंत एकही फलंदाजाने ती सीमारेषा ओलांडलेली नाहीये. उच्च दर्जाची गोलंदाजी आणि आज टेंबुलीकरांनी सांगितलं की या इलाका भी हमारा और धमाका भी हम करेंगे. हा दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या सामन्यामध्ये पिंपल्सच्या त्या संघाला मात्र या संघाने पराभूत केलं. ओहो, आता मात्र या ठिकाणी आलाय पहिला दर्जेचा शॉट, 4 धाबांसाठी चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 पाऊल दूर विजयापासून रिबसचा फटका पुन्हा बाहेर काढलाय. या फटक्यांची सुरुवातीला आवश्यकता होती, परंतु भरपूर उशिराने फटके पाहायला मिळत आहेत. सलगचा दुसरा चौकार बॅटर विजयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक.
जो पराभवाचा अंतर आहे तो आता मात्र विजय या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त 14 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 58चं लक्ष मात्र या ठिकाणी समोर होतो आणि तो लक्ष मात्र इथे फार मोठा दिसून आला श्याम 11 कोपरी संघासाठी. चला डॉट बॉलनं मात्र मंदारनं षटकाची समाप्ती केली आणि या ठिकाणी हा सामना जिंकलाय प्रिन्स मूवीज मितांश 11 जहानमान टेंबुली संघानं. खूप खूप अभिनंदन टेंबुलीकर आणि सो हार्ड लक टीम श्याम 11 कोपरी. आणि देऊया आपण या सामन्यातील लगेचच सामनावीर पुरस्कार ज्याने 46 धावांची तुपारी केली साकार आणि तोच राहिला या सामन्यातील शिल्पकार आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबिवली. येस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो ठरलाय एक नामवंत क्रिकेटर प्रतीक पाटील, मॅन फ्रॉम टेंबिवली. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याच्या नावे इथे जाईल, त्याला दिलं जाईल पदक, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. आणि हे वितरित करण्याकरता आपण मान्यवर पाहुण्यांना करूयात मनापासून विनंती. आदरणीय सन्माननीय शंकरजी गोराटकर सर, कोकण विटभट्टी संघटना उपाध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते इथे पदक वितरित केलं जाईल. तदनंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि